सगळ्यात दोन गोष्टी आणि पाकडी बस महत्वाचं. सर, आज पगडी मुक्त ब्रिटिश काळापासून मुंबईला पगडी मुक्त पगडी सिस्टम होती, ती आता मुक्त करण्यात आली. ब्रिटिश काळापासून ऐतिहासिक आणि गेम चेंजर निर्णय म्हणावा याला. खरं आहे, मुंबईकरांसाठी हा ऐतिहासिक निर्णय आहे. कारण गेले अनेक वर्षापासून ओशी नसलेल्या इमारतींमधील रहिवाशांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागत होतं आणि त्यामुळे जवळपास 20,000पेक्षा जास्तीच्या इमारती ओसी नसलेल्या इमारती असल्यामुळे त्यांना मालमत्ता कर असेल, पाणीपट्टी असेल, रहिवासीमध्ये पाणीपट्टी, निवासीमध्ये डबल आणि वाणिज्यमध्ये 4 पट. आता मी मुंबई महापालिकेचे आयुक्त गगराणी यांना फोन करून सांगितलं की निर्णय आम्ही घेतलेला आहे. पाणीपट्टी तात्काळ या ठिकाणी जी दुप्पट आपण निवासीकडून घेतो ती जी नियमानुसार सिंगल घेतली पाहिजे ती या ठिकाणी घेण्याच्या सूचना आम्ही दिल्या. भातखळकरांनी फोन केला त्यांना आणि त्याबरोबर या सर्व इमारतींचा पुनर्विकास करण्यासाठी शासनाने निर्णय घेतलेला आहे आणि ओशीची प्रक्रिया जलद गतीने करण्यासाठी जे काही नियोजन करणं आवश्यक आहे ते नियोजन करण्याचा निर्णय नगरविकास विभागाने घेतलेला आहे. त्याचबरोबर मुंबईमध्ये भाडे तत्वावर म्हणजे पागडी सिस्टीमवर जवळपास 28,000 इमारतींच्या केसेस पेंडिंग आहेत आणि मालक आणि पागडीमध्ये राहणारे रहिवासी जवळपास यामध्ये देखील 10 लाखापेक्षा जास्ती रहिवासी संख्या आहे आणि ते देखील गेले अनेक वर्षापासूनचा जी मागणी आहे त्यामुळे त्या इमारतींचा पुनर्विकास होत नाही, त्या जीर्ण झालेल्या आहेत आणि त्यामुळे त्यांचा पुनर्विकास रखडलेला आहे आणि म्हणून जे अधिनियम आहेत त्याच्यामध्ये अधिकची तरतूद करून त्या देखील इमारतींचा पुनर्विकास झाला पाहिजे. जे रहिवासी जो राहतो आहे त्यांनी वापरलेलं व्याप्त केलेलं क्षेत्रफळ म्हणजे त्यांनी वापरलेलं क्षेत्रफळ त्याला मिळालं पाहिजे आणि त्याचबरोबर मालक म्हणून आपल्याला त्याचं बेसिक FSI जो आहे तो देखील त्याला मिळाला पाहिजे. यामुळे मालक आणि पागडीवर राहणारा रहिवासी या दोघांचे हक्क जे आहेत अबाधित ठेवलेले आहेत आपण आणि त्यामुळे या संपूर्ण मुंबईमध्ये जे पागडी वर राहणारे रहिवासी यांना देखील हक्काचं घर मिळेल आणि मालकाला देखील त्याचा जो काही अधिकार आहे तोही त्याला मिळेल. त्यामुळे मुंबई पागडीमुक्त मुंबई अशा प्रकारची जी काही संकल्पना किंबहुना जी मागणी गेल्या अनेक वर्षापासूनची आहे ती देखील पूर्ण करण्याचा निर्णय आज नगरविकास विभागाने घेतलेला आहे. त्याचबरोबर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये जे 25,000 लोक राहतात त्यांना देखील त्या फेरीमध्ये म्हणजे सुप्रीम कोर्ट आपल्या हायकोर्टाचे जे काही कारवाईचे आदेश येतात त्यामुळे त्यांच्या डोक्यावरती टांगती तलवार देखील दूर करण्यासाठी जे काही नियमामध्ये बदल करणे आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये त्यांचं पुनर्वसन करणे या बाबतीत देखील धोरणात्मक निर्णय नगरविकास विभागाने घेतला आहे. आणि त्याचबरोबर जुन्या गिरणी च्या जागा आहेत त्या जागेमध्ये ज्या जुन्या चाळी आहेत त्या चाळींचा देखील पुनर्विकास थांबला होता. त्यामुळे ज्या गिरणी कामगारांनी खऱ्या अर्थाने मुंबईमध्ये ज्यांचं योगदान आहे गिरणी कामगारांचं त्यांच्या पुनर्विकासाचा मार्ग देखील जो काही अडचणीत होता त्या पुनर्विकासाचा मार्ग देखील मोकळा करण्यासाठी नगरविकास विभागाने निर्णय घेतला आहे आणि त्यासाठी जे काही अधिनियमामध्ये बदल करायचे आहेत ते बदल केलेत आणि मला वाटतं गिरणी कामगारांना देखील न्याय मिळेल अशा प्रकारचे 4 निर्णय जे आहेत हे मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत आणि ते निर्णय आपण नगरविकास विभागाच्या गृहनिर्माण विभागाच्या माध्यमातून आम्ही घेतले. मुख्यमंत्री महोदय, मी, अजितदादा
आम्ही चर्चा केली आणि मुंबईचे सर्व नगरसेवकांची देखील तीच मागणी होती. आमदारांची जी मागणी आहे गेल्या अनेक वर्षापासूनची होती, ती मागणी या आजच्या निर्णयामुळे पूर्ण होऊन लाखो मुंबईकरांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळेल. आणि म्हणून हा निर्णय, आज घेतलेले निर्णय हे मुंबईकरांसाठी ऐतिहासिक आहेत. मुंबईकरांचं घराचं जे स्वप्न आहे, हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हा निर्णय घेणं गरजेचं होतं. कायद्यामध्ये बदल करणं, नियमामध्ये बदल करणं, शेवटी कायदा हा लोकांच्या भल्यासाठी असतो, लोक कायद्यासाठी नसतात. आणि म्हणून यापूर्वी देखील नगरविकास मंत्री म्हणून अनेक निर्णय जे आहे लोकहिताचे आम्ही घेतले आणि हा निर्णय देखील लोकहिताचा आहे, ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर मुंबईकरांना दिलासा मिळेल. सर, या संदर्भात आदित्य ठाकरे याच संदर्भात लक्षवेधी उपस्थित करत होते की सेस आणि पागडी इमारतींचा प्रश्न सोडवावा. स्वतः उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना हा प्रश्न सुटला नाही. आज अखेर कशी काय जाग आली, आज कशामुळे हा प्रश्न सुटला? ही जाग आलेली नाही, खरं म्हणजे लोकांच्या मनामध्ये जी इथं इतके वर्ष आग होती ना, लोकांच्या मनामध्ये चीड आणि संताप होता, त्याला आम्ही न्याय दिलेला आहे. आणि म्हणून जेव्हा मी मुख्यमंत्री झालो तेव्हा आपण पाहिलं की मुंबईतले रस्ते, मी आणि देवेंद्रजी आम्ही दोघं होतो सुरुवातीला, आम्ही मुंबईतले सगळे रस्ते त्याचं कॉन्क्रिटायझेशन करण्याचा निर्णय घेतला. आणि आता या मेमध्ये जवळपास मुंबईतले बऱ्यापैकी रस्ते कॉन्क्रीटचे होतील आणि काही भाग सोडला तर या मे अखेरपर्यंत तुम्हाला मुंबईतले खड्डेमुक्त मुंबई दिसेल. काही मुंबईतला काही भाग या पुढच्या म्हणजे वर्षभरामध्ये पूर्ण मुंबई खड्डेमुक्त झाल्याशिवाय राहणार नाही. सिवरेज ट्रीटमेंट प्लॅन होता का आतापर्यंत? 15-20 वर्ष केला नव्हता, तोही आपण महायुतीने केला. अनेक जी काही कामं रखडली होती, थांबली होती, थांबवली होती, स्पीड ब्रेकर टाकले होते, हे सगळे आपण उकडून टाकलेले आहेत आणि लोकांचा मार्ग मोकळा केलेला आहे. आणि त्यामुळे त्याला इच्छाशक्ती पाहिजे आणि धाडसाने निर्णय घेण्याची हिंमत पाहिजे, आणि ती महायुतीमध्ये आहे. आणि म्हणूनच महायुती सरकारला झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये जनतेने लँडस्लाईड मॅन्डेट दिलं. आणि म्हणून आम्ही हे निर्णय जे घेतोय ते जनतेने जो निकाल दिलेला आहे, आणि त्यामुळेच खऱ्या अर्थाने जनतेला देखील त्यांच्या ज्या समस्या आहेत, प्रश्न आहेत, ते सोडवण्याचं काम सरकारचं आहे, ते आम्ही करतोय. मराठी माणूस तुमच्या पाठीशी उभा राहील या निर्णयामुळे. सातत्याने तुमच्यावरती आरोप. एक मिनिट, नागपूर आजही खड्डेमुक्त झालेलं नाही. कामठी रोडनी जाऊन बघा किंवा गोळीबार चौकडी येऊन बघा, कामठी रोडला सर्वाधिक खड्डे दिसतील. नगर विकास विभागाच्या माध्यमातून जिथे रस्ते खराब असतील ते अपघात वाढलेले आहेत सर. अरे बाबा सांग, ते देखील खड्डे मुक्त केले जातील आणि लोकांना ज्या सुविधा पाहिजेत दिल्या जातील. सर, रात्री 9 वाजता आज भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी तुमची रात्री 9 वाजता बैठक असल्याची माहिती होती. काय एकंदरीत चर्चा असेल? महापालिकेमध्ये तुमची युती होणार नाही असा आरोप विरोधक करत होते, तर काय संकेत द्याल? विरोधक ना तुम्ही नाही ना, विरोधक तेच आरोप करत असतात. पण तुम्हाला मी सांगतो, महापालिकांमध्ये मुंबईसह सर्व महापालिकांमध्ये आमची युती होईल, महायुती होईल आणि महायुतीत सर्व निवडणुका जिंकेल. सर, राज्यातल्या दिव्यांगांचा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. आपण जर पाहिलं तर सध्या अद्यापही संजय गांधी निराधार 2,500 सर्व दिव्यांगांना मिळत नाहीये. काय ज्या दिव्यांगांच्या अडचणी असतील त्या सोडवल्या जातील. आपलं राज्य दिव्यांग मंत्रालय काढणारं महाराष्ट्र देशातलं पहिलं राज्य आहे आणि त्यामुळे दिव्यांगांच्या बद्दल राज्याला सहानुभूती आहे बिलकुल. आणि त्या ज्या काय अडचणी असतील त्या आम्ही दूर करू. अरे, त्यांना आरोप करण्याशिवाय दुसरं येतच नाही काय. त्यामुळे त्यांनी आरोप करू द्या, टीका करू द्या, आम्ही काम करत राहू. आणि हे काम बोलत आहे जे 2.5-3.5 वर्षामध्ये आम्ही काम केलंय, हे लोकांसमोर आहे, मुंबईकरांसमोर आहे. त्यामुळे मुंबईकर सुज्ञ आहे, तो विकासाला चालना देणारा आहे, विकासाच्या पाठी उभा राहणार आहे. आणि आमचा अजेंडा जो आहे, आमचा अजेंडा डेव्हलपमेंट आहे. आणि मुंबईला कामाची पावती मिळेल का? निवडणूक अवघ्या महिनाभरावर आली. सामान्य माणसांना परवडणाऱ्या नाहीये. काय निर्णय झालाय आजच्या बैठकीत? कुठला? सिडकोच्या घरांच्या किमतीच्या त्या बाबतीमध्ये देखील आम्ही विचार करतोय की सिडकोच्या घरांच्या किमती कशा परवडेबल असतील त्यावर देखील आपण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. अशा अनेक ठिकाणी ज्या चाळी आणि इमारती आहेत ज्या भूमिपुत्रांनी बांधलेल्या आहेत स्वतःच्या जमिनीवर, त्यांच्यासाठी काय केलं? हा निर्णय जो आहे
मुंबई, ठाणे, नवी मुंबई, मीरा भाईंदर, कल्याण डोंबिवली किंवा इतर ज्या महापालिका आहेत या सगळ्यांसाठी आम्ही लागू करणार आहोत. कारण शेवटी त्या त्या भागामध्ये देखील असे विषय आहेत आणि हा निर्णय जो आहे हा निर्णय संपूर्ण ज्या शहरांमध्ये अशा प्रकारच्या इमारती आहेत, अशा प्रकारच्या चाळी आहेत त्यांना लागू होईल. सर आदित्य ठाकरे आणि यासाठी जे 28,000 खटले दाखल आहेत यासाठी देखील फास्ट ट्रॅक कोर्ट आणखी आपल्याला वाढवावे लागतील. त्यासाठी देखील जे नियोजन आहे ते देखील नियोजन केलं जाईल आणि या पुढच्या काही 2-4 वर्षामध्ये आपल्याला या सर्व जाचातून आणि त्रासातून मुंबईकरांची सुटका झाल्याशिवाय राहणार नाही. सर 25 वर्षांपासून ठाकरेंची सत्ता आहे.